90% लोक कोंबड्यांना हे खायला देत नाही म्हणून त्यांचे अंडे कमी मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी रोगदन स्वागत आहे तुमचं अस्सं गावरान फार्म मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या कोंबड्यांना सकाळी काय खायला देतो. खूप लोक मला विचारत होते की तुम्ही तुमच्या कोंबड्यांना नेमकं खायला काय देतात, म्हणून आज मी तुम्हाला आमची सकाळची खास खिचडी दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपण कोंबड्या बाहेर सोडून घेतो, म्हणजे त्या मोकळ्यात फिरतात. त्यानंतर आपण गंजामध्ये पाणी घेतो आणि ते गरम करायला ठेवतो. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये आपण थोडी हळद टाकतो. हळद कोंबड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. ते शरीरात जंतू कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कधी कधी आम्ही खिचडीमध्ये लसणाच्या कळ्या सुद्धा टाकतो आणि थोडी अद्रक खिसून त्यामध्ये घालतो. याचे फायदे काय? लसूण कोंबड्यांचं पोट स्वच्छ ठेवते, जंतू आणि संसर्ग कमी करतो, कोंबड्यांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि अद्रकनी पचन चांगलं होतं. थंडी, खोकला आणि श्वासाचे आजार कमी होतात. कोंबड्या जास्त तंदुरुस्त राहतात. त्यानंतर त्या उकळत्या पाण्यात आपण तांदूळ टाकून खिचडी तयार करतो. तोपर्यंत आपण कोंबड्यांना पाणी प्यायला देतो. थोड्या वेळाने आपली खिचडी तयार होते, पण खिचडी गरम असताना कोंबड्यांना देऊ नये. त्यामुळे आधी आपण एका प्लेट मध्ये काढून थंड होऊ देतो. खिचडी थंड झाल्यावर आपण ती कोंबड्यांना खायला टाकतो. आता तुम्ही बघू शकता कोंबड्या किती आवडीने खिचडी खात आहे. ही साधी पण पौष्टिक खिचडी दिल्यामुळे कोंबड्या निरोगी राहतात, पचन चांगलं होतं आणि अंडी उत्पादन ही सुधारू शकते. जर तुम्हाला गावरान पद्धतीने कोंबडी पालन शिकायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि असा उपयोगी कंटेंट पाहण्यासाठी अस्सं गावरान फार्मला फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच एक कामाच्या आणि खऱ्या अनुभवाच्या व्हिडिओ मध्ये.